नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण विवाहबंधन भाग 9 पाहणार आहोत. पहाटेची कोवळी उन्हाची किरण खिडकीतून आत शिरत होती. अनया झोपेतच करवटत बदलत होती, पण मन मात्र शांत नव्हतं. चलबिचल झालं होतं. काल रात्री आदित्यसोबत झालेलं बोलणं तिच्या डोक्यात पुन्हा फिरत होतं. लग्नाला वर्ष होऊन गेले होते, पण तरी त्यांच्यातलं नातं अजूनही एका नाजूक टप्प्यावर उभं होतं. नापूर्णपणे तुटलेलं, नापूर्णपणे जुळलेलं. अनया हळूच उठून बसली. बाजूला आदित्य नव्हता. तिला क्षणभर वाईट वाटलं, पण तिने जास्त मनावर घेतलं नाही. नेहमीसारखंच काम, जबाबदाऱ्या आणि मी. शेवटी असं तिच्या मनात आलं, पण लगेचच तिने स्वतःला थांबवलं. काल तिने पहिल्यांदाच उघडपणे कबूल केलं की तोही या नात्यात गोंधळलेला आहे. ती किचनमध्ये गेली. आदित्य आधीच तिथे होता. कॉफी करताना त्याच्या चेहऱ्यावर नेहमीचाच गंभीर भाव होता, पण आज काहीसा थकलेला होता. गुड मॉर्निंग, अनया म्हणाली. आदित्य थोडा चकित झाला. गुड मॉर्निंग, तो पण म्हणाला. आवाज सौम्य होता. क्षणभर दोघांमध्ये शांतता पसरली. ही शांतता पूर्वीसारखी बोचरी नव्हती, पण तरीही अनिश्चित होती. काल रात्री मी जे बोललो, आदित्य बोलायला लागला, पण थांबला. अनयाने त्याच्याकडे पाहिलं आणि हो, मी खरंच तसा नाहीये. अनया म्हणजे तुला जसं वाटतं तसं काही नाही, समजून घे, तो हळूच म्हणाला. अनया हलकसं हसली. मलाही तसंच वाटलं. कदाचित आपण दोघेही एकमेकांना नीट समजून घ्यायचा प्रयत्न करत नाहीत. दोघांनी एकमेकांना समजून घेतलं तरच आपला संसार नीट होईल, असं अनया त्याला म्हणाली. आदित्यने मान हलवली. माझं आयुष्य खूप वर्ष ठराविक चौकटीत चाललंय. या लग्नसुद्धा जबाबदारी म्हणून स्वीकारले, पण तू त्या चौकटीचा प्रश्न विचारायला लावतेस. ते वाईट आहे का? अनयाने विचारलं. नाही, तो पटकन म्हणाला. ते खरं तर चांगलंच आहे, पण मला ते मान्य करायला वेळ लागतो. अनयाच्या डोळ्यात पाणी आले आणि ती रडायला लागली, पण ती सावरली. मला फक्त एवढंच हवं आहे आदित्य, की तू माझ्याशी प्रामाणिक राहावं. तुझ्या भावना, तुझे विचार, सगळं तुझं असंच राहावं. आदित्यने कॉफीचा कप टेबलावर ठेवला. मी प्रयत्न करेन, असं तो म्हणाला. खरंच? त्या दिवशी आदित्य ऑफिसला गेला, पण त्याच्या लक्ष कामात लागत नव्हतं. अनया बोलताना त्याच्या डोळ्यात दिसलेली अपेक्षा त्याला अस्वस्थ करत होती. मी तिच्यासाठी योग्य आहे का, हा प्रश्न पहिल्यांदाच त्याच्या मनात गंभीरपणे उभा राहिला. तो विचारात पडला. संध्याकाळी ऑफिसमधून निघताना त्याला आईचा फोन आला की आपल्याला आदित्य शनिवारी गावाला जायचे आहे. आई म्हणाली, कशासाठी? त्याने विचारलं. काका काकूंचा आग्रह आहे आणि अनयाला घेऊन ये, सगळे तिला नीट ओळखतील. आदित्य थोडा गोंधळला. अनयासाठी गाव, नवी माणसं, जुने प्रश्न, हे सगळं अवघड असणार होतं. घरी आल्यावर त्याने अनयाला सांगितलं. तेव्हा गावाला अनया थोडी घाबरली, गोंधळून गेली. तुला वाटतंय मी तयार आहे? आदित्यने तिच्याकडे पाहिलं. मलाही खात्री नाही, पण आपण एकत्र गेलो तर कदाचित सोपं जाईल. आपण एकत्र, हे शब्द अनयाच्या मनात रेंगाळले. ठीक आहे ना, ती म्हणाली. मी येईन. शनिवारी सकाळी दोघं गावाकडे निघाले. प्रवासात फारसं बोलणं झालं नाही, पण त्या शांततेत एक वेगळाच अर्थ होता. एकमेकांच्या उपस्थितीची जाणीव होती. गावात पोहोचताच सगळ्यांनी अनयाचं कौतुक केलं. तिचं साधेपण, तिचा स्वभाव, तिचा आत्मविश्वास अनेकांच्या लक्षात आला. आणि पण काही नजरा प्रश्न विचारणाऱ्या होत्या. हीच का ती शहरातली सून? संध्याकाळी अंगणात बसले असताना काकूंनी सहज विचारलं, अनया, लग्नानंतरचं आयुष्य कसं चाललंय बाळा? क्षणभर शांतता पसरली. सगळ्यांच्या नजरा तिच्यावर स्थिर लावल्या. अनयाने आदित्यकडे पाहिलं. तो तिच्या बाजूलाच बसला होता. त्याने काहीच बोललं नाही, पण तिच्या हातावर हात ठेवला आणि अलगद ठेवला. आणि आज चाललंय? अनया हसत म्हणाली. छान चाललंय. नवं आहे, थोडं अवघड आहे, पण शिकतीये. त्या छोट्याशा स्पर्शात आदित्यने पहिल्यांदाच जाहीरपणे तिच्या बाजूने उभं राहिल्याची जाणीव
तिला करून दिली. रात्री दोघं छतावर उभे होते. आकाशात तारे चमकत होते. आज तू खूप छान हाताळले सगळं, आदित्य म्हणाला. अनया त्याच्याकडे वळली. एकटीनं नाही, तुझ्यामुळे तू साथ देऊ लागली. आदित्यने खोल श्वास घेतला आणि म्हणाला, अनया, मला माहीत नाही आपलं नातं पुढे कसं जाईल, पण मी पळून जाणार नाही. मी प्रयत्न करेन. विश्वास ठेव. अनयाच्या डोळ्यात अश्रू आले, पण ह्यावेळी ते दुःखाचे नव्हते. मलाही परिपूर्ण नाही, काही नकोय आदित्य, फक्त तू माझ्यासोबत चालत राहा, मला साथ दे. त्या रात्री पहिल्यांदाच त्याच्यात एक नवा विश्वास तयार झाला. अजून प्रेम नव्हतं, पण त्या प्रेमाकडे येणारा रस्ता नक्कीच दिसू लागला होता. आदित्यला जाणवलं की विवाह हा फक्त बंधन नसतो, तो एक प्रवास असतो. त्याला दोन अपूर्ण माणसं एकमेकांना पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात आणि अनयाला वाटलं कदाचित हा प्रवास कठीण असेल, पण